नमस्कार मित्रांनो, आज आपण 32, 150 आणि 342 या संख्येचे फॅक्टर पाडणार आहोत किंवा मूळ अवयव काढणार आहोत। 32, 150 आणि 342 या संख्येचे मूळ अवयव कसे काढायचे ते आता आपण पाहू। कोणत्याही संख्येचे मूळ अवयव काढण्यासाठी किंवा फॅक्टर काढण्यासाठी 2, 3 आणि 5 यांची कसोट्या माहित असणे आवश्यक आहे। 2 ची कसोटी, 3 ची कसोटी आणि 5 ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो। उदाहरणार्थ 22 शेवटी 2 आहे म्हणून या 22 ला 2 ने भाग जाईल। 558 शेवटी 8 आहे म्हणून 558 ला 2 ने भाग जाईल। 666 शेवटी 6 आहे म्हणून या संख्येला 2 ने भाग जाईल। तशी 3 ची कसोटी, 3 ची कसोटी वेगळी आहे। यामध्ये आता 6, 12 आणि 18 या संख्येची जर बेरीज केली 18 येते। 18 ला 3 ने भाग जातो म्हणून या 666 ला 3 ने भाग जाईल। 8 आणि 5 13 आणि 5 18 याही संख्येला 3 ने भाग जाईल। 2 2 4 22 या संख्येला 3 ने भाग जाणार नाही। म्हणजे संख्येची बेरीज करायची, संख्येची बेरीज करून जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल। ही झाली 3 ची कसोटी। आता 5 ची कसोटी, 5 ची कसोटी शेवटी 0 किंवा 5 पाहिजे। हा एवढाच एक नियम आहे। शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। आता आपण 32 या संख्येचे मूळ अवयव काढू। हे वरीलच नियम वापरायचे। 32 आता शेवटी 2 आहे म्हणून या संख्येला 2 ने भाग जाईल। 2 ने भाग गेल्यानंतर बे 1 बे सकून 12 अजून शेवटी 6 आहे म्हणून 2 ने भाग जाईल। बे 8 16 शेवटी 8 आहे 2 ने भाग जाणारच। बे चौक 8 शेवटी 4 आहे म्हणजे याला 2 ने भाग जाईल। बे 2 4 2 ला 2 ने भाग जाईल। म्हणजे आता 32 चे काय पडले फॅक्टर आपले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 2 हे झाले 32 चे। तसे 150 चे काढायचे। 150 या संख्येचे फॅक्टर पाडण्यासाठी शेवटी 0 आहे। आता इथं 5 ने भाग जाईल किंवा 2 ने जाईल, कोणत्याही संख्येने द्या। 2 ने देऊ आपण। 2 ने दिलं तर 75 येईल इथं बरोबर। 150 चे अर्धे 175। आता 75 शेवटी 5 आहे म्हणजे याला 5 ने भाग जाईल। 5 ने भाग दिल्यानंतर 5 1 5 2 5 5 25 15 15 ला 3 ने भाग जातो। 3 5 15 आता 5 ला 5 ने भाग जाईल। म्हणजे 150 चे काय पडले फॅक्टर आपले? 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 5। तसे 342 या संख्येचे फॅक्टर पाडण्यासाठी शेवटी 2 आहे म्हणून 2 ने भाग जाऊ। बे 1 उरेल 14 होतील। बे 7 14 1 आता 171 या संख्येची बेरीज करून पाहू आपण। 1 आणि 7 8 आणि 1 9 9 9 3 च्या पाड्यामध्ये आहे म्हणून या संख्येला 3 ने भाग जाईल। 3 5 15 2 उरतील। 3 7 21 7 57 7 आणि 5 12 म्हणजे याला 3 ने भाग जातो। 3 1 3 3 9 27 आता 19 कोणत्या संख्येत कोणत्या संख्येमध्ये नाही आहे, ती मूळ संख्या आहे म्हणून 19 ला 19 नेच भाग देऊ आपण। मग 342 चे फॅक्टर काय पडले आपले? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19। अशा प्रकारे कोणत्याही संख्येचे अवयव पाडता येतात आपल्याला। मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।